घबराए जब मन अनमोल और हृदय हो डावाडोल, तब मानो तू मुख से बोल बुद्धं शरणं गच्छामि। तब मानो तू मुख से बोल बुद्धं शरणं गच्छामि। बंद करा तो ध्वनी, बंद करा, अरे बंद करा तो ध्वनी। दूर वेणू मनातील ते विभक्त स्वर मला अस्वस्थ करीत आहे. या स्वराने माझ्या मेंदूच्या ठिकरे आवडतील घेत आहे असं मला आभास होत आहे. अरे बंद करा तो ध्वनी. पण लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, अंगुलीमाल आहे. अंगुलीमाल, हत्याला अंगुलीमाल, क्रूर कर्म अंगुलीमाल, चाकू लुटारू अंगुलीमाल. ज्याचं नाव उच्चारतात भल्या भल्याची पाचावर धारण बसते, ज्याच्या हुंकाराने निबिड जंगलात मशान शांतता पसरते, ज्याला शेर बंद करण्यात राजा प्रथेन जीत असफल झाला आहे. हो, तो शक्तिशाली अंगुलीमाल. काय वाटतो तुम्हाला? हा अंगुलीमाल आपल्या कर्तव्यापासून परांगमुख होईल, विचलित होईल. अरे एकदा चक्रावर सुद्धा पादळ फुटू शकतो, निश्चल पर्वत डोलायमान होऊ शकतो, सूर्य पश्चिमेकडून जाऊ शकतो. पण हा अंगुलीमाल आपल्या ध्येयापासून, संकल्पापासून, आपल्या कर्तव्यापासून, आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत माघारी फिरणार नाही. मी प्रतिज्ञा केली आहे, 1000 माणसांचे मोर्चे पाडून त्याच्या अंगुलीची माळ धारण करणार आहे. माझ्या गुरुच्या आज्ञेचे मी निष्ठापूर्वक पालन करणार आहे. आणि तुम्ही या संवेदन शून्य निष्ठुर मनाच्या दाराला ठोठवण्याचे धाडस करत आहात. आणि ज्याचे हातच नाही तर संपूर्ण शरीर, या शरीराचा प्रत्येक रोमन रोम रक्तानं माखलेला आहे, त्याच्याकडून तुम्ही परिवर्तनाची अपेक्षा करता? अरे जेव्हा एखादा दुबळा माणूस मला दयेची किंवा करुणेची विनवणी करतो ना, तेव्हा माझ्या शरीरात सहस्त्र हत्तीचे बळ येते. ते शील धडा वेगळे करताना त्याच्या शरीरातील रक्ताच्या चिरकांड्या जेव्हा माझ्या शरीरावर पडतात ना, तेव्हा माझ्या गुरुला रक्ताभिषेक केल्याचा आनंद मला मिळतो. आतापर्यंत 999 लोकांचे मुर्दे मी पाडले. त्याचे पुरावे अंगावर घेऊन फिरवतो आहे मी. हे बघा, प्रत्येकाच्या अंगुलीची माळ मी धारण केलेली आहे. आता शांत मुद्रा असलेला, धीर गंभीर पावलांनी चालणारा कोण आहे तो? इथे या भयान जंगलात हिंस्र श्वापद सुद्धा माझ्या अस्तित्वाला घाबरतात. या वाटेकडे येताना शेकडो माणसांचा समूह सुद्धा 100 वेळा विचार करतो. त्या निर्जन
वाटेने हा संन्यासी एकटा कसा काय देऊ शकतो? या गोसाव्याला माझा पूर्व इतिहास माहित नसेल काय? माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मला केवळ एका अंगुलीची गरज आहे. एक जाणून कदाचित नियतीने माझी प्रतिज्ञा पूर्णत्वास नेण्यासाठी तर याला पाठवले नसेल. पण हे सर्व प्रश्न मी स्वतःला का विचारतोय? मला या प्रश्नांविषयी इति कर्तव्य नाही. तो कोण का असेना याचा बळी घेऊन त्याची अंगुली कापून माझे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. आता मी राजकारण केलंच पाहिजे. हे शिरमंद्या, हे गोसावड्या, इतक्या बेडरपणे कुठे निघालास? थांब, इथेच थांब. अरे तुला थांब म्हणतोय ना मी. तुला माझी जरा सुद्धा भीती वाटत नाही? अरे किती वेळ तुझा पाठलाग करतोय मी. हाती का लागत नाहीस तू? थांब, इथेच थांब, थांब म्हणतोय ना. मी तर कधीचाच थांबलो आहे मित्रा. तूच स्थिर नाहीस, तूच भरकटला आहेस मनोंगापासून. हे काय ऐकतो? नाही, माझा विश्वास बसत नाही माझ्या कानावर. अरे मी तुला शिव्या घालतोय, तुझा अपमान करतोय आणि तू मला मित्र म्हणून संबोधित करतोय. आजपर्यंत मला कोणीही मित्र म्हटलेलं मी ऐकलेलं नाही. मित्र म्हणून घेण्यासाठी आधी मित्र व्हावे लागते मित्रा. आकाशात स्वच्छंदी विहार करणारे पक्षी, पाण्यामध्ये विचरण करणारे सर्व प्रकारचे जलचर, पृथ्वी तलावरील असे सर्व प्रकारचे प्राणी मात्र सर्वच माझे मित्र आहे. आणि तू तर माणूस आहे. माणसांविषयी माझ्या मनात मंगल मैत्रीची भावना सदोदित प्रज्वलित असते. हे अंगुलीमाला, मैत्री भावनेमुळे मनुष्याला 11 प्रकारचे लाभ आणि सुख प्राप्त होतात. मैत्रीयुक्त मनुष्य सुखपूर्वक झोपतो. तो अमनुष्यांना सुद्धा प्रिय होतो. कुशल पुरुष त्याची रक्षा करतात. अग्नी, विष किंवा शस्त्राने त्याला हानी पोहोचत नाही. त्याचे चित्त एकाग्र होते. चेहऱ्याचे वर्ण चमकते. मरताना सुद्धा त्याचे चित्त जागृत असते. आर्य ज्ञान प्राप्त झाल्याने तो श्रेष्ठ लोकी जातो. म्हणून प्रत्येकाने मैत्री ही जपलीच पाहिजे. बंद गोष्टी बरोबर कोण आहे हे मला माहित नाही. तुझ्या गोड बोलण्याने मी तुझ्या लक्षात लागेल असं तुला वाटत असेल तर तुझा हा निव्वळ आणि निव्वळ भ्रम आहे. या भ्रमातून बाहेर ये आणि मनासाठी सत्य हो. अरे माझा हा बलशाली हात का थरथरतोय? माझे गात शिथिल का झाले आहेत? आतापर्यंत अनेक मानव बळी मी घेतले आहेत, पण त्वरित कधी घडलं नाही. हे संन्यासा, कोण आहेस तू? आहेस कोण तू? हा संयम, हा धीरोदात्तपणा, हा तेजस्वी भाव कुठून आला तुझ्यात? आहेस कोण तू? मी आहे राजा शुद्धोधन आणि राणी महामायेचा औरसपुत्र. मी आहे श्रमण गौतम. मी आहे तृष्णा आणि आश्रम नष्ट केलेला मानव. लोक मला तथागत सम्यक संबुद्ध म्हणून ओळखतात. म्हणजे तुम्ही दैवी शक्ती प्राप्त पुरुष आहात. तुम्ही कोणताही चमत्कार करू शकता. तसे नसते तर मी योजना मागून योजन सर्व बळ एकवटून तुमचा पाठलाग करतो आहे, पिछा करतो आहे, तरी तुम्ही माझ्या हाती लागत नाही. मी अचानक शक्तीहीन कसा झालो? निश्चितच तुम्ही चमत्कारी साधक असले पाहिजे. नाही, माझ्याकडे कोणतीही दैवी शक्ती नाही.
आणि कुठल्याही चमत्कारावर माझा विश्वासही नाही. आणि तशी कुठलीही शिकवण मी माझ्या अनुयायांना देतही नाही. तथागत, तुम्ही तुमच्या अनुयायांना कोणती शिकवण देता? तुमच्या शिकवणुकीचा सार काय आहे? याचा अर्थ काय तथागत? अर्थ सोपा आहे. मी काया, वाचा आणि मनाने कुठलेही पाप कर्म करणार नाही. मी या मानवी आयुष्यात सतत पुण्य संचय करणार. तसेच मी वारंवार माझ्या चित्ताला परिशुद्ध करणार. हेच माझी शिकवण आहे आणि हाच माझा धम्म आहे. माझ्या धम्मात शील, करुणा, समाधी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, मैत्री आणि न्यायाची मी शिकवण देतो. मग तुमचा धम्म सर्वांसाठी आहे? तथागत, तुमचा धम्म सर्वांसाठी आहे. समजा जर तुमच्या तत्वज्ञानाचे सूत्र असेल तर तुमच्या धम्मात माझा सुद्धा समावेश होऊ शकतो. मला सुद्धा मुक्ती मिळू शकते. होय, या भूतलावरील सर्वांसाठीच आहे. आपल्या सामर्थ्याने आणि विवेकाने तो पाळायचा आहे. मी केवळ मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. आपण आपला उद्धार स्वतः करायचा आहे. अत्यल्प भव. पण लोक मला दरोडेखोर म्हणतात, महापापी म्हणतात. अंगुलीमान, पाप कर्म करणाऱ्या व्यक्तीला तो पाप कर्म करीत आहे याची जाण असणे म्हणजे त्या प्रमाणात त्याचा विवेक जागृत आहे. उलट पक्षी स्वतःला पुण्यवान समजणारा व्यक्ती अज्ञानापोटी अनिष्टरूपी परंपरेचे पालन करीत असे आणि कर्मकांड करीत असे. नदीच्या जलाने पापकर्म धुतले जातात यावर त्याचा विश्वास असेल आणि तेच सत्य समजत असेल तर त्याला पापीच समजलं पाहिजे. हळूहळू तुझे क्रौर्य संपत असल्याची जाणीव मला होत आहे. तू सुद्धा सदाचरणाचा मार्ग अवलंबू शकतोस हा विश्वास मला वाटू लागला आहे. तथागत, अजूनही माझा विवेक जागृत आहे असं तुम्हाला सुचवायचं आहे का? होय अंगुलीमान, तुझ्या प्रश्न विचारण्याच्या जिज्ञासेचा स्वर तुझ्या अंतर्मनाची साक्ष देतोय. तू दरोडेखोर असला तरी सद्गुणाचा अंश अजूनही तुझ्यात शिल्लक आहे. तू सन्मार्गाची आणि सदाचाराची कास धर. विनाशकारी शस्त्राचा अव्यय कर आणि त्याग कर. शीलव्रत, परामर्श या संयोजनाद्वारे मनुष्य श्रोतापन्न होतो. श्रोतापन्न म्हणजे धम्मप्रवाहात आलेला श्रेष्ठ मनुष्य. धम्मप्रवाहात आल्यामुळे त्याचा चित्तमळ नाहीसा होऊन त्याला सर्वोच्च निर्वाण पद मिळू शकते. क्रोध आणि मोह दुर्बल झाल्यामुळे मनुष्य सकृताकामी होतो. सततच्या प्रयत्नामुळे हाच मनुष्य अनागामी होतो. विशुद्ध ज्ञानाच्या प्राप्तीचा हा एकमेव मार्ग आहे. अनागामी अवस्थेनंतर त्याला सर्वोच्च अरहत पद प्राप्त होते. अरहत म्हणजे जीवनमुक्त मनुष्य. पण भगवान, माझ्या प्रतिज्ञेचं काय? माझ्या संकल्पाचं काय? कोणती प्रतिज्ञा केलीस तू आणि कोणता संकल्प केलास? मला माझ्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची आहे. मला 1000 लोकांना ठार करून त्यांच्या अंगुलीची माळ मला गुरुचरणी अर्पण करायची आहे आणि जगातील सर्वोच्च शिष्योत्तमामध्ये माझी नोंद करून घ्यायची आहे. हीच माझी प्रतिज्ञा आहे आणि हाच माझा संकल्प आहे भगवान.
तुझा संकल्प मिथ्या आहे. तुझ्या या संकल्पामुळे तुझी सर्वोत्तम शिष्य नाही तर खलपुरुष म्हणून इतिहासात नोंद होईल. आता तू नव्याने सम्यक संकल्पाला सुरुवात कर. मला विश्वास आहे तुझ्या या शस्त्र त्यागाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होईल. इतिहासामध्ये तू कायम अजरामर होशील. येणाऱ्या पिढ्या तुझे अनुकरण करतील. पण मी माझ्या गुरुला वचन दिले आहे भगवान. हे भगवान, ही सुद्धा अबोध, निष्पाप आणि निष्कलंक होतो. जन्मदात्या मातेप्रमाणे गुरु मातेलाही स्वतःची जननी मानत होतो आणि तिने सुद्धा पोटच्या गोळ्याप्रमाणे मला वात्सल्य दिले. तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होती ना मला. गुरु मातेच्या वात्सल्याचे आणि प्रेमाचे ऋण मी माझे काळीच तिच्या चरणावर अर्पण केले तरी फेडू शकणार नाही. त्याचा काय फेडू शकणार. असे जन्मदाते माता आणि पिता यांनी मोठ्या विश्वासानं माझं अहिंसक असं नामकरण केलं. मला कळायला लागल्यापासून मी सुद्धा अहिंसक नावाप्रमाणे कसोशीनं वागण्याचा प्रयत्न केला. तथागत माझ्यावर चांगले आणि परिशुद्ध संस्कार व्हावे या हेतूनं माझ्या माता पित्यानं मला गुरुकुलात दाखल केलं. गुरुकुलात माझ्या गुरूंनी मला शिस्तीचे आणि पराक्रमाचे धडे दिले. पण हाय रे दैवा, हाय रे दैवा, नियतीनं आपला डाव साधला. तथागत सत्य पराभूत झालं. असत्याचा विजय झाला. व्याधिचाराचे अस्त्र वापरून माझ्या आणि गुरुमाता या नात्यात अनैतिक संबंध आहेत अशी अफवा पसरवल्या गेली. तथागत अरे माझ्या चारित्र्यावर हा कलंक लागण्यापूर्वी मी मेलो का नाही. तथागत का नाही मेलो मी. तुझ्या कोवळ्या आणि निरागस मनाला किती वेदना झाल्या असतील. आणि त्यावेळी मी ठाम निर्धार केला या स्वार्थी आणि अन्यायी जगाला बेचिराग करण्याचा. आणि माझ्यावरचा हा कलंक मला पुसून काढायचा आहे. तथागत पुसून काढायचंय, पुसून काढायचंय. तथागत आणि यासाठी तू निरपराध लोकांची हत्या करत सुटलास. दोषमुक्त होण्यासाठी तुला केवळ एका अंघोळीची गरज आहे ना. तुझी इच्छा मी पूर्ण करतो. त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. तुला समोर एक वृक्ष दिसतोय, त्याची फांदी तोडून आण. भगवान, आपली आज्ञा असेल तर संपूर्ण वृक्ष घेऊन येतो. अंगुलीमाला, तू बलाढ्य आणि महापराक्रमी आहेस. क्षणार्धात तू फांदी घेऊन आलास. पण तुझे हे कार्य पूर्ण आहे. आता पुन्हा जा आणि ज्या वृक्षाची फांदी तोडून घेऊन आलास, आज जागी ती फांदी सोडून घे आणि आपल्या शक्तीचा परिचय दे. हे कसं शक्य आहे. अंगुलीमाला, तोडणे सोपे आहे, पण जोडणे अत्यंत कठीण आहे. जी गोष्ट आपण जोडू शकत नाही
तिला आपणास तोडण्याचा अधिकार नाही. दुर्बल आणि निरपराधांची हत्या करण्यात कसला आलाय पराक्रम? पराक्रमी, बलवान आणि शक्तिशाली तोच असतो जो लोकांना जीवन दान देतो. अज्ञानाच्या आणि दारिद्र्याच्या अंधकारात खितपत पडलेल्या माणसांना निवलासा का असेना तो प्रकाश देतो. तोच खरा पराक्रमी. अंगुलीमाला, तुला एक कहाणी सांगतो. लक्षपूर्वक ऐक. एका समृद्ध आणि वैभवशाली राज्याचा सुखवस्तू राजकुमार जगातील मानव जातीला दुःख मुक्त करण्यासाठी सर्व सुखाचा, माता पित्याचा, ऐश्वर्याचा, एकुलत्या एक मुलाचा, पत्नीचा त्याग करून भिक्षू झाला. शिलाचे निष्ठापूर्वक पालन करू लागला. त्याचे प्रवचन ऐकण्यासाठी लाखो लोकांचा जनसमुदाय जमा होऊ लागला. देशोदेशीचे राजे महाराजे त्याच्या विज्ञानवादी विचाराचे पायीक झाले. आणि एके दिवशी भर दरबारात त्या भिक्षूचे प्रवचन सुरू असताना एक स्त्री पोटावरती काष्ट बांधून तिच्या गर्भात वाढणारे बाळ हे त्या भिक्षूचे आहे असा खोटा आळ तिने घेतला. तू जाणतोस तो भिक्षू कोण होता? तुझ्या सोबत संवाद करणारा, तुझ्या पुढ्यात उभा असलेला मी. पण कुणाचा प्रतिशोध घेण्याचा विचार माझ्या मनाला शिवला देखील नाही. कुणाच्या आरोपाने कुणी कलंकित होत नसतो. अंतिमतः विजय सत्याचाच होतो. आहा, काय ती मंत्रमुग्ध करणारी मधुर वाणी. मी धन्य झालो श्रवण गौतमा. भयान आणि शुष्क वाळवंटामध्ये तहानलेल्या पांथस्थाला शीतल पाण्याचा झरा मिळावा. मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या रुग्णाला दीर्घ जीवनाचे संजीवन मिळावे. पथभ्रष्ट झालेल्या वाटसरूला उत्थानाचा मार्ग मिळावा. तथागत, अशी तुमची ही अमृतवाणी. आजपासून मी या विनाशकारी शस्त्राचा त्याग करतोय. माझा तथागतांनी आजन्म शरणागत उपासक म्हणून स्वीकार करावा. भगवन, आपल्या संघामध्ये सामील होण्यासाठी मी काय केले पाहिजे? पंचशिलाचे पालन कर. मानवी उन्नयनाचा अष्टांग मार्ग समजून घे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वचन, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधीचे अनुपालन कर. मनुष्याच्या उत्कर्षाच्या 10 पारमितांचे अनुसरण कर. तथागत, तुम्ही महाकारुणिक आहात. मी विनम्रतेने याचना करतो. माझ्यावर अनुकंपा करा. मला आशीर्वाद द्या भगवान. आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या. भवतु सर्वमंगल रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धां भावे सर्वधर्मां भावे
भावेन सर्वं सोऽर्थी भवन्तु ते नत्थि मे शरणम् अयं बुद्धो धम्मो संघो शरणं एतेन सच्चवत्सेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 मला विश्वास आहे तुझ्या या शस्त्र त्यागाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होईल. इतिहासामध्ये तू कायम अजरामर होशील. येणाऱ्या पिढ्या तुझे अनुकरण करतील. आजपासून तू माझ्या संघाचा आजन्म उपासक झाला. एही भिक्खवे दूरी